त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. शंभर टक्के सीबीआय घ्यायची असेल तर घ्या. सीआयडी घेतलीच आहे, ती ठीक आहे. त्याच्याबरोबर डीजीसीएची आहे, त्यांची इंटरनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, हरकत नाही. पण भारताच्या बाहेरच्या 2 एजन्सी तुम्ही घ्याव्यात आणि ह्या सगळ्या एजन्सीला रिपोर्ट करण्यासाठी, नाही तर रिपोर्ट ज्यांना केलं पाहिजे त्याला एक कमिटी फॉर्म करा. त्या कमिटीमध्ये मी जसं सांगितलं, महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता नाही तर त्यांचा घेता आला असता, पण देशाचे विरोधी पक्ष नेता तुम्ही घ्या. त्याच्याचबरोबर काही माजी चांगले अधिकारी तुम्ही घ्या, माजी जजेस तुम्ही घ्या, अजितदादांच्या पक्षातले काही लोकांना तुम्ही घ्या आणि काही चांगले तज्ञ त्याच्यामध्ये तुम्ही घ्या आणि ह्या कमिटीला हा रिपोर्ट सादर केला पाहिजे. कमिटीच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते त्या एजन्सीला पण विचारण्याची संधी त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. त्यामुळे अशा पद्धतीने पारदर्शक हा तपास व्हावा अशी आमची त्याच्यामध्ये मागणी. पण आज ते होताना दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही. व्हीएसआरला पाठबळ दिलं जातं. जर खरंच तुमच्याकडे सत्ता आहे ना, त्या सत्तेचा वापर करून व्हीएसआरला आत्ताच्या आत्ता कुलूप लावण्याची धमक अजितदादा आज असते आणि त्यांच्या परिवारामध्ये नाही तर त्यांच्या कुटुंब, त्यांच्या राष्ट्रवादी परिवारामध्ये जर एखादी अशी घटना घडली असते, दादा जर आज असले असते, दादा म्हणले असते राजकारण बाजूला, आत्ताच्या आत्ता ही व्हीएसआर बंद करा, ही दादाची धमक होती. ती धमक मात्र आज सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं दिसावी अशी लोकांची आणि आमची अपेक्षा आहे. एकतर भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते. एवढ्या मोठ्या लोकांना जर तो अंगावर घेत असेल, त्याच्याच बरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील. आणि मग या लोकांना तो अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलंय, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलंय, माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा. जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत, ठीक आहे, भीती आहे. उद्या जाऊन या बाबतीत काही गोष्टीची दक्षता आम्ही घेतली आहे आणि बघू आमचे कार्यकर्ते सुद्धा त्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत. उद्या जाऊन आपण बघणार आहोत. काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की उद्या जाऊन कुठेतरी काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही प्रोटेक्शनच्या बाबतीत करता येईल का, पण तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे.